प्रेक्षकांना ठरलं तर मग या मालिकेचा आजचा भाग खूपच इंटरेस्टिंग आणि खूपच जबरदस्त दाखवला. इकडे सायलीने आता प्रियाची चांगलीच वाट लावलेली आहे. प्रियाच्या विरोधातले सगळे पुरावे आता कोर्टामध्ये सादर करत प्रियाचं काशा गुंडाळायची वेळ आणलेली आहे. आणि फायनली आता अर्जुन सायलीने प्रिया खोटी तन्वी असल्याचं सत्य सगळ्यांच्या समोर आणलंय. प्रियाच्या विरोधात जसे काही DNA रिपोर्ट्स अर्जुन सायलीच्या हाती आलेत, त्यानंतर अर्जुन सायलीने प्रियाला जी काही अद्दल घडवली आहे, प्रिया आयुष्यभर लक्षात ठेवणार आहे. आणि प्रियाला धक्के मारत घराच्या बाहेर काढत आता प्रियाची कायमची बोलती बंद केली आहे. तर इकडे प्रियाने मात्र आता सदाशिव आणि मैनावती या दोघांना सुद्धा मारण्याचा प्लॅन केलेला आहे. आणि त्यासाठी त्याने आता अर्जुनच्याच ऑफिसमधील एका माणसाला हाताशी घेतलंय, त्याला पैसे दिलेत आणि चैतन्याच्या घरामध्ये आता सदा महिन्याला ठेवलेलं असतं. त्या दोघांना सुद्धा अर्जुन आणि सायलीचं नाव सांगत त्या माणसाने दोघांना इकडे एका वृद्धाश्रमात घेऊन आलेला आहे. आणि हा सगळा आता प्रियाचा प्लॅन असतो. प्रियाला आता ह्या दोघांना सुद्धा स्लो पॉयझन द्यायचं असतं आणि त्यांना मारायचं असतं. त्या माणसाने सुद्धा प्रियाच्या सांगण्यावरून आता त्या दोघांना आश्रमात तर घेऊन आलेला आहे. पण त्याच वेळेला सायलीने इकडे नंदिनीला फोन केलेला असतो आणि सगळं काही नंदिनीला सांगितलेलं असतं की प्रियाने सदा आणि मैनाला दोघांना सुद्धा मारण्याचा प्लॅन केला आणि तिने तुझ्या जवळच्याच कुठल्या तरी एका वृद्धाश्रमात त्या दोघांना घेऊन गेले. आणि नंदिनी म्हणते तू काळजी करू नकोस, सदा मैनाला काहीच होणार नाही आणि प्रियाला सुद्धा मी चांगलाच धडा शिकवते. आता इकडे नंदिनी सदा आणि मैनाला शोधण्यासाठी तिच्या जवळपास असलेल्या वृद्धाश्रमात येते. आणि त्याच वृद्धाश्रमात आता प्रिया सदा आणि मैनाला दोघांना सुद्धा घेऊन आलेली असते. आणि हे स्लो पॉयझनचं इंजेक्शन आता प्रिया सदा मैनाला देणार असते. तिथे असलेले ते खोटे डॉक्टर ज्यांनी प्रियाला मॅनेज केलं आहे ते आता त्या दोघांनाही सांगत असतात की तुमच्या शरीरामध्ये रक्ताची कमी आहे आणि रक्त तयार होण्यासाठी तुम्हाला एक इंजेक्शन द्यावं लागणार आहे. आता सदा मैना खरं तरी ते इंजेक्शनसाठी घाबरलेलेच असतात. इकडे सायलीचा नंदिनीशी सतत कॉन्टॅक्ट सुरू असतो. तिला आता सदा मैनाची प्रचंड काळजी वाटत असते. नंदिनी सायलीला म्हणत असते तू अजिबातच काळजी करू नकोस, मी सदाशिव आणि मैनाला काही होऊ देणार नाही आहे. इथे डॉक्टर येतात आणि आता त्या दोघांना सुद्धा इंजेक्शन देणार असतात. मैनावती इंजेक्शन घ्यायला घाबरत असते. ती म्हणते की नाही मला इंजेक्शन नको, आम्हाला असं काहीच झालेलं नाही आहे. प्रिया आता सदा मैनाला इंजेक्शन देण्यासाठी जबरदस्ती करते आणि मैनावतीने आता इथे प्रियाला ओळखलेलं आहे. ती ओळखते की ही तर प्रियाच आहे म्हणून आणि ती म्हणते की नाही सोड मला. आणि त्याच वेळेला आता इंजेक्शन देणार तेवढ्यातच तिथे स्वतः नंदिनी आलेली आहे आणि नंदिनीने पुन्हा एकदा सदा आणि मैनाला दोघांना सुद्धा सुखरूप वाचवलेलं आहे आणि प्रियाचं कानफाड फोडत तिला पुन्हा एकदा इकडे सायलीच्या हवाली केलंय. तर जेव्हा प्रिया घरी येते तेव्हा पुन्हा एकदा सायली आता प्रियाचं थोबाड फोडते. सायलीने आता इथे प्रियाला 2 तासाचा वेळ दिलाय. 2 तासामध्ये तुझा खरा चेहरा जर सगळ्यांसमोर नाही आणला तर नावाची सायली नाही आहे. इतके दिवस जो खोटा मुखवटा घालून जी तू फिरतेस ना, फक्त 2 तास थांब. 2 तासामध्ये तुझा हा खोटा मुखवटा मी सगळा फाडून टाकणार आहे. सायली प्रियाला बोलते आणि आता तिथून निघून जाते. आता खरं तर सायली आणि अर्जुनच्या हातामध्ये DNA रिपोर्ट्स येणार असतात. प्रिया मात्र विचार करत बसले की अर्जुन सायलीच्या हाती नक्की काय लागणार आहे. प्रिया इथे म्हणते की मी असं होऊ देणार नाही आहे, मी 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 कोणतेच पुरावे तुमच्या हाती लागू देणार नाही, मी प्रिया आहे हे सत्य कोणाच्या समोर येऊ देणारच नाही. प्रिया आता इकडे येते आणि घाबरते. तिला खरं तर भीतीसुद्धा वाटायला लागत असते. म्हणते की सगळं संपलं, आता माझं काही खरं नाही आहे. अर्जुन सायली 2 तासामध्ये कोणतेही पुरावे समोर आणणार आहेत, त्यांना DNA टेस्टचा रिपोर्ट मिळाला असेल का. प्रिया पूर्णपणे घामाघूम झालेली असते. इकडे आता सायली त्या डॉक्टरांना फोन करते ज्यांच्याकडे DNA टेस्टसाठी त्याने जे सॅम्पल पाठवलेत. सायली विचारत असते की DNA टेस्टचे रिपोर्ट्स रेडी झालेत का, अजून साधारण किती वेळ लागेल. आता त्यांच्याकडून उत्तर येतं की रिपोर्ट्स रेडी आहेत, तुम्ही येऊन घेऊन जाऊ शकता. आता सायली जेव्हा कळतं तेव्हा मात्र लगेचच DNA टेस्टचे रिपोर्ट्स आणण्यासाठी बाहेर चाललेले असतात. प्रतिमा कल्पना आता ह्या दोघांना अडवण्याचा प्रयत्न करतात कारण त्यांना भीती वाटत असते. सायली म्हणते की आई आम्ही लगेचच जाऊन येतो, खूप महत्त्वाचं काम आहे. पण प्रतिमा आणि रविराज काही ऐकत नसतात. आता इथे अर्जुन कसं तरी त्यांना कन्व्हिन्स करतो. सायली म्हणते काही झालं तरी आपल्याला आज DNA रिपोर्ट्स हातात घ्यायलाच हवे, काही झालं तरी प्रियाचा आज खरा चेहरा सगळ्यांसमोर आणायचाच आहे आणि त्या संतोषला सुद्धा भेटायचं आहे. त्या संतोषने सुद्धा आता प्रियानेच खून केला आहे हे कबूल करायला हवं आणि त्यासाठी त्याच्या बायकोची आणि त्याची भेटसुद्धा घडून द्यायला हवी. आता वेळ घालून चालणार नाही. DNA रिपोर्ट्स हातात मिळाल्या प्रियाचा खोटा मुखवटा आज फाडून टाकायचा. प्रियाची कटकारस्थानं आता बस झाली. आपण आणखीन वेळ घालवला तर ती आणखीन कोणाच्या जीवावर उठू शकते. अर्जुन सायली दोघंसुद्धा आता इकडे सगळ्यात आधी संतोषला भेटायला येतात. अर्जुन संतोषला म्हणत असतो की तू अजूनही खरं बोलणार आहेस का, कारण तू खोटं बोलून काहीच सिद्ध होणार नाही आहे. ना तुझी सुटका होणार आहे ना तुझ्या बायकोचं ऑपरेशन होणार आहे. ज्या प्रियाच्या सांगण्यावरून तू हा आळ स्वतःवर घेतलास त्याच प्रियाने तुझ्या बायकोची काय अवस्था करून ठेवली आहे बघ. आणि त्यावेळेला आता अर्जुनने त्याच्या बायकोचा एक रेकॉर्ड केलेला व्हिडिओ इथे संतोषला दाखवतो, ज्याच्यामध्ये त्यांनी सरळ सांगितले की प्रियाने तिला किडनॅप करून ठेवलेलं असतं. आणि संतोषला आता असं वाटतं की जी मुलगी माझ्या बायकोचं ऑपरेशन करणार म्हणून तो खुनाचा आळ मी स्वतःवर घेतला, पण तिने तर माझ्या बायकोलाच किडनॅप करून ठेवलं. आणि त्याच वेळेला आता इथे संतोष म्हणतो की हे सगळं खरं आहे कशावरून.
अर्जुन म्हणतो हवं तर मी तुझ्या बायकोशी तुझं बोलणं करून देतो. आणि अर्जुन आता त्याच्या बायकोला तिथूनच व्हिडिओ कॉल करतो. आणि त्याच्यावर संतोषची बायको म्हणते की हो, प्रियानेच मला किडनॅप करून ठेवलं होतं आणि जिच्यासाठी तुम्ही हा आळ स्वतःवर घेतला आहे तिने तर मला स्वतःला अडकवलं आहे. काही फायदा होणार नाही आहे आणि माझं ऑपरेशन झालं तरी मी जगून तरी काय करणार आहे. तुम्ही जेलमध्ये असणार आहात. तुम्ही एक काम करा, जे काही आहे ते सगळं खरं सांगून टाका. ही जी माणसं आहेत ती खूप चांगली आहेत आणि ते माझं ऑपरेशनसुद्धा फ्रीमध्ये करून देणार आहेत. त्याच्यामुळे तुम्हाला खुनाचा आर स्वतःवर घ्यायची काहीच गरज नाही आहे. आता जेव्हा त्याची बायको हे सांगते तेव्हा मात्र संतोष म्हणतो की हो, मी सगळं सत्य कोर्टामध्ये सांगायला तयार आहे. प्रियाने ज्या वेळेला खून केला तेव्हा मी तिथेच होतो आणि मी सगळं माझ्या डोळ्यांनी पाहिलं. एवढंच नाही, मी माझ्या मोबाईलमध्ये ते रेकॉर्डसुद्धा करून घेतले. माझ्याकडे तो पुरावा आहे. अर्जुन म्हणतो तर खूपच चांगली गोष्ट झाली. अर्जुन म्हणतो की मी बघू शकतो का तो व्हिडिओ. आणि आता त्याच्या मोबाईलमध्ये असलेला जो व्हिडिओ आहे संतोषचा, जो इन्स्पेक्टर सावंत यांच्याकडे असतो, इन्स्पेक्टर सावंत तो मोबाईल घेऊन येतात आणि त्याच्यामध्ये आता त्यांना तो व्हिडिओ सापडलेला आहे. अर्जुन म्हणतो फॅन्टॅस्टिक, आता संतोष तुझं काम सोपं झालं. तू अगदी सुखरूप निर्दोष बाहेर सुटू शकतोस. आणि प्रियाच्या विरोधात तर खूपच मोठा पुरावा मिळालेला आहे. या सगळ्याचा तू साक्षीदार तर आहेसच, पण सोबत प्रियाच्या विरोधात आता खूप मोठा पुरावा सापडलेला आहे. तिकडे सदा मैना आता पुन्हा चैतन्य सदा मैनाला घरी घेऊन येतो. सदाशिव आणि मैनावती दोघे सुद्धा खूप घाबरलेले असतात आणि झालेला सगळा प्रकार आता ते चैतन्याला सांगतात. आणि कशा प्रकारे प्रियाने पुन्हा इथे एकदा ट्रॅप बनवून सदाला आणि मैनाला मारण्याचा प्रयत्न केला होता हे पुन्हा एकदा समोर आले. चैतन्य म्हणत असतो की जेव्हा कोर्टामध्ये तुम्हाला विचारलं जाईल तेव्हा हे तुम्हाला सगळं काही खरं सांगायचं आहे. आणि या गोष्टीसाठी सदा आणि मैना दोघं सुद्धा तयार झालेले असतात. सदा म्हणत असतो की अशी मुलगी नसलेलीच बरी. आम्हाला आता लाज वाटते की आम्ही अशा मुलीला जन्म दिला. तुम्ही जे सांगाल ते करायला आम्ही तयार आहोत. प्रियाच्या विरोधात आम्ही साक्ष द्यायला तयार आहोत. जी मुलगी स्वतःच्या आईवडिलांच्या जीवावर उठली आहे अशी मुलगी काय कामाची. इकडे आता अर्जुन सालीने प्रियाच्या विरोधात सगळे पुरावे गोळा केलेत. आता सगळ्यात मोठा आणि महत्त्वाचा पुरावा म्हणजे DNA टेस्टचे रिपोर्ट. अर्जुन साली आता दोघं सुद्धा इथे जे डॉक्टर ज्यांच्याकडे त्यांनी DNA टेस्टचे रिपोर्ट करायला पाठवलेले तिथे आलेले आहेत. आणि फायनली अर्जुन सालीच्या हाती DNA टेस्टचा रिपोर्ट आलेला आहे. आणि त्याच्यामध्ये सरळ लिहिलं आहे की प्रिया आणि प्रतिमा यांची DNA टेस्ट मॅच झालेली नाही आहेत. प्रिया इकडे आता प्रिया मात्र प्रचंड घाबरली आहे आणि त्यासाठी ती म्हणते की काही झालं तरी ते DNA रिपोर्ट्स मी यांच्या हाती लागू देणार नाही. अर्जुन साली तुम्ही जरी माझे सगळे प्लॅन उधळून लावले असले तरी हुकमाचा एक्का म्हणजे DNA टेस्टचे रिपोर्ट्स मी ते तुमच्या हाती पडू देणारच नाही. आणि आता प्रिया त्या डॉक्टरांना फोन करण्याचा प्रयत्न करते. त्यांना पैसे देण्याचा पुन्हा एकदा प्रयत्न करते. पण त्या डॉक्टरांनी जसा फोन प्रियाचा आहे हे कळताच तिचा फोन कट करतात तसे प्रिया पूर्णपणे हताश होते आणि म्हणते की ह्या माणसाला एवढा माज की माझा फोन कट करतोय. प्रिया पुन्हा फोन करते. तो डॉक्टर फोन उचलतो. प्रिया म्हणते की तुम्हाला एवढी गुर्मी आली का. मी तुम्हाला पाहिजे तितके पैसे देईन, पाहिजे तितके, पण मला हा DNA टेस्टचा रिपोर्ट्स हा बदलून हवाच आहे. पण समोरून पुन्हा एकदा फोन कट केला जातो. प्रिया मात्र आता पूर्णपणे हताश झाली आहे. तिला कळतच नाही की काय करावं. ते DNA रिपोर्ट्स कसे मिळून घ्यावे. आता मग प्रिया म्हणते की काही झालं तरी अर्जुन सालीला गाठायला हवं आणि त्यांच्या हातातला तो रिपोर्ट्स मला मिळवायलाच हवा. पण काय करू मला काहीच कळत नाही आहे. आणि प्रिया आता खूप टेन्शनमध्ये असते. तर इकडे आता अर्जुन आणि साली दोघंसुद्धा ते DNA टेस्टचे रिपोर्ट्स आहेत ते घरी घेऊन आलेले आहेत. आणि त्यानंतर आता अर्जुन आणि सालीने घरातील सगळ्यांनाच सगळे सुभेदार कुटुंब किल्लेदार कुटुंबांना एकत्र बोलत फायनली प्रियाचा खरा चेहरा सगळ्यांसमोर आणलेला आहे. प्रिया खोटी तन्वी असल्याचं सगळ्यांसमोर त्याने सिद्ध केलेलं आहे.